धामणगाव बडे येथे रमजान ईद उत्साहात साजरे। हिंदू मुस्लिम बांधवांनी जपली सामाजिक एकोप्याची परंपरा। धामणगाव बडे येथे आज रमजान ईदचा सण अत्यंत उत्साहात आणि मांगल्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला। केवळ धार्मिक विधीच नव्हे तर गावातील हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवून धामणगावची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित केले। नमाज आणि सामूहिक प्रार्थना सकाळपासूनच मुस्लिम बांधव ईदच्या नमाजसाठी जामा मस्जिद परिसरात जमा झाले होते। तेथूनच सर्वजण ईदगाहकडे रवाना झाले। ईदगाह मैदानावर सकाळी ठीक 8:15 सुमारास मौलाना हाफिज अमीन यांनी ईदची नमाज अदा केली। शाही मस्जिद मरकज येथे सकाळी 8:30 वाजता हाफिज आरिफ यांच्या उपस्थितीत नमाज पठण झाले। नमाजानंतर आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक दुआ आणि प्रार्थनेत देशात सुख शांती आणि समृद्धी नांदावी अशी आर्तसाद घालण्यात आली। पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छांचा वर्षाव धामणगाव बडे येथील ग्रामपंचायत प्रांगणात एक विशेष कार्यक्रम पार पडला। यावेळी गावातील हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांचे फुलांची गुच्छ देऊन स्वागत केले आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या। जातीय सलोखा बिघडवणाऱ्या शक्तींना थारा न देता सर्वांनी गुण्यागोविंदाने एकत्र राहण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। उपस्थित मान्यवर या सोहळ्याला शिवसेना नेते ॲडव्होकेट गणेशसिंग राजपूत, भोजराज पाटील, धनराज महाजन, सरपंच मोहन सपकाळ, भागवत दराखे, रामदास चौथनकर, उदयमान शेलेकर, शिवसेना शाखा प्रमुख राजेश जाधव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गजानन भाऊ घोंगडे, किसना भोरे, मुकुंदा क्षीरसागर, डॉक्टर गणेश होडेकर, गजानन शेलेकर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। धामणगाव बडेचे ठाणेदार नागेश जायले यांनी उपस्थित ठाण्याअंतर्गत चोख बंदोबस्त ठेवला होता। तसेच ठाणेदार जायले यांनी मुस्लिम बांधवांना ईदगाहवर पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि प्रेमाचे वातावरण निर्माण झाले असून धामणगाव बडेवासीय आपल्या सामाजिक एकोप्यासाठी सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे।